नमस्कार मंडळी. तर आज मी बनवले गवार फ्राय. खूप छान लागते, एकदा नक्की ट्राय करा. पॅन ठेवला आहे गॅसवर, त्याच्यामध्ये थोडेसे शेंगदाणे ॲड करायचे आहेत, कोथिंबीरची देठं, लसूण, हिरवी मिरची, थोडंसं जिरं, थोडेसे आपल्याला त्याच्यामध्ये व्हाईट तीळ ॲड करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला ज्या डालिया असतात त्या थोड्याशा ॲड करायच्या आहेत आणि व्यवस्थित आपण हे भाजून घेणार आहे गॅसवरती. शेंगदाणे एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि आपले शेंगदाणे क्रिस्पी झाल्याच्यानंतर आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं ॲड करून बारीक करून घ्यायचं आहे. त्याच पॅनमध्ये आपण तेल ॲड करायचं आणि तेल गरम झालं पण त्याच्यामध्ये स्वच्छ धुतलेली गवार ॲड करून घेणार आहे, पाहू शकता. आणि गवार आपल्याला तेलावर मस्त अशी भाजून घ्यायची आहे, पूर्णपणे शिजली पाहिजे तेलामध्ये आपली गवार. बघू शकता इथे गवार आपली रेडी झाली आहे. आपण जो शेंगदाण्याचा कूट करून घेतलेला तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद, लाल तिखट मसाला, धने पावडर, चवीनुसार मीठ, सर्व मसाले ॲड करून आपल्याला व्यवस्थित आपल्याला भाजी सर्व मिक्स करून घ्यायची. चाट मसाला देखील ॲड करायचा, चाट मसाल्याने टेस्ट खूप छान येते. आणि गवार आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आणि गवार मिक्स करून झाले की त्याच्यामध्ये थोडंसं तेल ॲड करायचं आहे आणि परत मिक्स करायचे. आणि त्याच्यानंतर थोडंसं आपल्याला पाण्याचे 2-3 हबके द्यायचे आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून मसाला व्यवस्थित गवारला चिपकला जाईल संपूर्णपणे. आणि बघू शकता तुम्ही, खूप छान लागते गवारची भाजी. कधीतरी वेगळ्या प्रकारे ट्राय केली पाहिजे. रोज रोज त्याच प्रकारच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो. आणि आता ही भाजी मी सर्व करते खाण्यासाठी. कशी वाटते नक्की सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या पेजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.